सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत। पेन्सिलच्या टोकावर गणपती, शिवलिंग, भारतीय ध्वजस्तंभ, तलवार, खुर्ची अशा अनेक कलाकृती साकारता येतात यावर कदाचित विश्वास बसणार नाही। पण MBAचं शिक्षण घेतलेल्या इचलकरंजीतील 24 वर्षीय विपुल पोद्दार याच्याकडे ही कला आहे। सूक्ष्म शिल्पकलेच्या माध्यमातून विपुलने पेन्सिलच्या छोट्या टोकावर देखण्या कलाकृती निर्माण केल्या आहेत। इचलकरंजीतील विक्रमनगर परिसरात राहणाऱ्या विनोदकुमार पोद्दार यांचा मुलगा विपुल वडिलांना व्यवसायात मदत करतो। त्याने पेन्सिलच्या टोकावर कलाकृती बनवण्याची कला आत्मसात केली आहे। 12वीत असताना विपुलला एका YouTube व्हिडिओतून या कलेची प्रेरणा मिळाली। पेन्सिलीच्या टोकावर तलवार कोरण्याचा त्याचा पहिला प्रयत्न अपयशी ठरला, पण त्याने हार मानली नाही। सराव आणि निरीक्षणातून त्याने ही कला आत्मसात केली। 2019 पासून सुरू झालेला त्याचा हा कला प्रवास आता अधिक प्रगल्भ झालाय। जागतिक स्तरावरील सूक्ष्म शिल्पकार साल्वेत फिदी दया यांच्या कामाचा अभ्यास करून विपुलने आपली शैली विकसित केली आहे। त्याने आजवर पेन्सिलीच्या टोकावर गणपती, हनुमानाची गदा, कलश, त्रिशूलसह शिवलिंग, भारतीय ध्वजस्तंभ, दहीहंडी, राखी, खुर्ची, थॉरचा हातोडा यासह विविध इंग्रजी अक्षरे कोरली आहेत। जलाभिषेकाचा कलश आणि त्रिशूलसह शिवलिंग बनवण्यासाठी त्याला 1 दिवस लागला, तर पेन्सिलीच्या टोकावर गणपतीची मूर्ती साकारण्यासाठी 11 दिवस लागले। पेन्सिल, क्राफ्टिंग चाकू, ब्लेड सेट आणि रंगसामग्रीचा वापर करून विपुल आपला छंद विकसित करतोय। यापुढे त्याला बुद्ध मूर्ती, आयफेल टॉवर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पेन्सिलवर कोरण्याची इच्छा आहे। जागतिक स्तरावर आपली कला पोहोचावी ही त्याची जिद्द आहे। त्यासाठी विपुल प्रचंड कष्टही घेतोय। त्याचे वडील विनोद कुमार, आई उषा देवी यांच्यासह संजय पोद्दार, बनवारीलाल पोद्दार, आशिष पोद्दार, अशोक पाटणी, अनिल गोयल त्याला पाठबळ देत आहेत।